ओके, तर आता 2023-24च्या पेपरच्या सेक्शन बीला आपण सुरुवात करूया. सेक्शन बीमध्ये पहिला जो आहे क्वेश्चन नंबर 3 आपल्याला जो दिलेला आहे तो फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. तर आता फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करताना काय करतो आपण, तर फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करताना त्याचा जो काय फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे मास कॅल्क्युलेट करायचं. मग सुरुवात केली आपण फॉर्म्युला मास ऑफ NaCl. NaClमध्ये एका Naचं जे मास आहे ॲटॉमिक मास ते असते 23 आणि Clचं ॲटॉमिक मास आहे 35.5 U. मग त्याप्रमाणे आपण सांगितलं फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल टू 23 इंटू NaClमध्ये एकच आहे त्यामुळे लिहिलं 23 इंटू 1 प्लस Cl 35.5 इंटू 1 इक्वल टू 23 प्लस 35.5 इज इक्वल टू 58.5 U. हे झालं आपलं फॉर्म्युला मास ऑफ NaCl. त्यानंतर फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट CuNO3 टॉईस. तर कॉपरचा मास असतं 63.5 इंटू कॉपर एकच आहे तो लिहिला 1 प्लस NO3 मध्ये सांगितलं नायट्रोजन 14 इंटू 1 प्लस ऑक्सिजन 16 इंटू 3. ते कॅल्क्युलेशन झालं 14 प्लस 48. पूर्ण NO3 ग्रुप 2 वेळा आहे त्यामुळे इथं 14 प्लस 48ला मल्टिप्लाय केलं आपण इंटू 2 ने. त्यानंतर कॅल्क्युलेशन कंप्लीट केलं. कॅल्क्युलेशन कंप्लीट केल्यानंतर त्याला 187.5 U. तर हे झालं आपला क्वेश्चन नंबर 3 की फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl अँड CuNO3 टॉईस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्यांनी दिलं राईट द डिफरन्स बिटवीन आयसोटोप्स अँड आयसोबार. तर आयसोटोप्स अँड आयसोबार मधला जो डिफरन्स आहे तो इझीच आहे त्यामुळं तो काय लगेच सॉर्ट आउट होऊन जाईल. पहिली सुरुवात केली आपण आयसोटोप्सच्या डेफिनेशन पासून. तर आयसोटोप्स मध्ये आपण सांगतो की इट्स अ ॲटम ऑफ सेम इलेमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. तर डेफिनेशनला सांगितलं फर्स्ट की ॲटम ऑफ सेम इलेमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. इथे सांगितलं आयसोबारला की ॲटम ऑफ डिफरंट इलेमेंट हॅव्हिंग different atomic number but same mass number. Then the second point सांगितला position in periodic table. The position in periodic table मध्ये आयसोटोपच्या बाबतीत सांगितलं they have same position in periodic table. इथे सांगितलं they have different position in periodic table. थर्ड पॉइंट मध्ये सांगितलं they have same chemical properties. chemical properties सांगितलं तिसरा पॉइंट आणि तो मेन्शन केला they have same chemical properties. इकडे सांगितलं दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. आणि फोर्थ पॉइंट घेतला एक्झाम्पल कार्बन 612 आणि कार्बन 614. हे झालं आयसोटोपचं एक्झाम्पल. आयसोबारमध्ये कार्बन 614 आणि नायट्रोजन 714. म्हणजे इथं आयसोटोप्समध्ये दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, मास नंबर वेगळा आहे. आयसोबारमध्ये दोघांचाही ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, मास नंबर सेम आहे. हा झाला आपला फोर्थ क्वेश्चन डिफरन्स बिटवीन आयसोटोप्स अँड आयसोबार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 राउंड ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज टू द 2 सिग्निफिकंट फिगर. दोनच सिग्निफिकंट फिगरपर्यंत ठेवायचं आपलं. मग इथून सुरुवात केली 25.55ला. तर 25.55चं राउंड ऑफ करताना 2 सिग्निफिकंट फिगर पाहिजेत आपला. क्वेश्चन नंबर 5चा फर्स्ट 25.55. आता 2 सिग्निफिकंट फिगर जर का बघितलं तर 2 सिग्निफिकंट फिगरला ॲक्च्युली पहिलं 2च फिगर सिग्निफिकंट आहेत आपल्यासाठी. पण राऊंड ऑफचा रूल प्रमाणे जर का आपण बघितलं तर हे जे पुढचा डिजिट आहे पॉईंट नंतरचं किंवा ह्या 2 सिग्निफिकंट फिगर नंतर तो आहे 5. आणि जर का तो 5 असेल तर तो आपल्या इकडे एक ॲड करावा लागेल. म्हणजे 25.55चं राऊंड ऑफ करून होईल 26 ml. त्यानंतर सेकंड 0.00254. ह्याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर पाहिलं तर त्या 25 त्याच्यानंतरचा डिजिट आहे 4. म्हणजे राऊंड ऑफ करताना काय ॲड करायची गरज नाही, तो होईल 0.0025 m. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे इथला 1.491 इंटू 10⁵ मिलीग्राम. याचे सिग्निफिकंट फिगर आहेत 1 आणि 4. एवढे 2च सिग्निफिकंट फिगर आहेत. पुढचा डिजिट आहे 9 आणि जर का पुढचा डिजिट 9 असेल
तर आपण त्याला राऊंड ऑफ करताना इकडे ॲड करावं लागेल, म्हणजे तो होईल 1.5 × 10⁵ मिलीग्रॅम. आणि फोर्थ 3.6667 × 10⁴. तर आता याचे दोनच सिग्निफिकंट फिगर, म्हणजे 3 आणि 6 हे दोन सिग्निफिकंट फिगर आहेत. पुढची फिगर राऊंड ऑफ करताना ॲड केलं तर इथं होईल 3.7 × 10⁴. ओके, तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5 सिग्निफिकंट फिगरचा. आता सिग्निफिकंट फिगरचा क्वेश्चन झाल्यानंतर घेऊयात क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल बाय SP ओव्हरलॅपिंग. आता SP ओव्हरलॅपिंग प्रमाणे HF मॉलिक्यूल जर का घेतलं तर पहिली सुरुवात करावी लागेल आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पासून. आपण सुरुवात केली की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 1s1. तसं सांगितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन ॲटम. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1s2, 2s2, 2p5. म्हणजे लास्ट जे इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन येतो p5 p ऑर्बिटलमध्ये. आता p ऑर्बिटलमध्ये आल्यानंतर आपल्याला सांगायचं की इथं ओव्हरलॅपिंग काय होईल. तर हायड्रोजन त्याचा आलं लास्ट s ऑर्बिटल, फ्लोरीन त्याच्या आलेली लास्ट p ऑर्बिटल. म्हणजे इथं s ऑर्बिटलचं आणि p ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होणार आहे. आणि त्याप्रमाणे जर का आपण मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढलं तर इथं आपल्याला मेन्शन करावं लागेल की इथं 1s ऑर्बिटल हायड्रोजनची, 1s ऑर्बिटल प्लस फ्लोरीनची डम्बेल शेप ऑर्बिटल घ्यायचे, 2pz ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन. आणि ओव्हरलॅपिंग नंतर s ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग दाखवलं आपण फ्लोरीन बरोबर. हे झालं याचं स्ट्रक्चर. इथं आलं हायड्रोजन, इथं आलं फ्लोरीन, आणि हे झालं S-P ओव्हरलॅप. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. हाऊ डज द ॲटॉमिक साईज व्हेरी इन ग्रुप अँड अक्रॉस पिरियड. तो सॉल्व केला आपण क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला पाहिजे की ॲटॉमिक साईज, आणि ॲटॉमिक साईजला प्रमाणे जर का घेतलं ॲटॉमिक साईज इन ग्रुप, तर इन ग्रुपमध्ये सुरुवात केली की ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे की atomic size goes on increasing from top to bottom in a group. आता काय रिझन आहे त्याचं तर तेही सांगायचं की atomic size increases from top to bottom in group because in the group number of shells are increases from top to bottom. Due to increase in number of shell, Z effective decreases and shielding effect increases. Okay, म्हणजे बघा atomic size is increases from top to bottom in a group due to addition of new shell. As addition of new shell decreases the Z effective and increases the shielding effect. That's why. तसंच in period काय होईल, तर in period मध्ये आपण मेन्शन केलं की in period atomic size is decreases from left to right. आणि का decreases तर तिथं सांगायचं आपल्याला की Z effective is increases and shielding effect is decreases from left to right. That's why atomic size is goes on decreasing in period. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. ओके, क्वेश्चन नंबर 8 घेऊया. क्वेश्चन नंबर 8 मध्ये व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायहायड्रोजन ऑन द फॉलोइंग. आणि फर्स्ट दिलेलं आहे सोडियम. तर सोडियमवर ॲक्शन काय होणार आहे, तर एकदम दोघांची सोपी रिॲक्शन आहे सोडियम आणि हायड्रोजनची. इथं आपण रिॲक्शन लिहिली दोघांच्या मध्ये.
2Na plus H2 give formation of 2NaH. ही झाली आपली रिॲक्शन सोडियम आणि हायड्रोजनची. त्यानंतर त्यांनी दुसरी जी रिॲक्शन विचारली होती ती डायऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे. तर इथं मेन्शन केलं आपण O2 plus H2. तर इथे H2 घेताना 2 घ्यावे लागतील, तर इट गिव्ह फॉर्मेशन ऑफ H2O दोनदा. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 8. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये त्यांनी विचारलं पहिलं व्हॉट इज कॅटेनेशन, डिफाईन कॅटेनेशन. तर कॅटेनेशन मध्ये आपण मेन्शन केलं की इट इज अन ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू कंबाईन विथ वन अनदर, किंवा इट्स अन ॲबिलिटी ऑफ द element of same atom to combine with one another to form long chain, branch chain or ring. म्हणजे याच्यामध्ये स्पेशली आपण कॅटेनेशनची प्रॉपर्टी लिहिली विथ रिस्पेक्ट टू कार्बन. जर का कार्बन लिहिलं तर मग आपण सांगेल की इट्स ॲबिलिटी ऑफ एन कार्बन ॲटम टू कंबाईन विथ वन अनदर टू फॉर्म द लॉंग चेन, ब्रांच चेन और रिंग इज नोन एज कॅटेनेशन. त्यानंतर राईट द नेम ऑफ ॲलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस. तर फॉस्फरसचे जे 2 ॲलोट्रॉप असतात त्यात एक असतो रेड फॉस्फरस आणि दुसरा असतो व्हाईट फॉस्फरस. हे झाले 2 ॲलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे स्टेट अँड एक्सप्लेन बॉइल्स लॉ. त्यात ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की लॉ कुठलाही आला तर तो कसा लक्षात ठेवायचा आहे, त्याप्रमाणे इथे सुरुवात करूयात की बॉइल्स लॉ जो आहे तो आपल्याला रिलेशन देतो प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये, आणि ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आपण त्याप्रमाणे सुरुवात केली. पहिली सुरुवात जी आपली होती रेग्युलर तीच घेतली की फॉर फिक्स मास ऑफ गॅस. त्यानंतर सांगितलं कॉन्स्टंट कोणी, तर आपल्याला माहिती आहे की प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर पैकी जर का दोघांचं रिलेशन पकडत असेल तर तिसरा कॉन्स्टंट असतो. त्यामुळे सांगितलं फॉर फिक्स मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ द गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ओके, माझं स्टेटमेंट लक्षात ठेवलं का बघा की फॉर अ फिक्स मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर the pressure of the gas is inversely proportional to volume of the gas. फक्त हे स्टेटमेंट पूर्ण शब्दातल्या पेपरमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 राईट द एक्सप्रेशन फॉर Kc फॉर द फॉलोइंग इक्विलिब्रिया. त्या केसीचं एक्सप्रेशन लिहिताना मी इथंच मेन्शन करतोय की आपलं केसीचं एक्सप्रेशन लिहिताना आपण लिहित असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथं प्रोडक्ट आहे CS2 आणि H2. मी सांगितलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ CS2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. पण H2ला इथं 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे, त्यामुळे तरी raised-to-4 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH4 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. H2Sला इथं मल्टिप्लिकेशन फॅक्टर 2 आहे, त्यामुळे इथं घेतलं raised-to-2. तसंच इथं सेकंड क्वेश्चनला Kc इज इक्वल टू. आता Kc इज इक्वल टू इथं लिहिताना पहिलं ह्या दोघांची फिजिकल स्टेट MgCO3ची आणि MgO दोघांची फिजिकल स्टेट सॉलिड आहे, आणि जर का सॉलिड स्टेट असेल तर आपण त्याला घेतच नाही एक्सप्रेशनमध्ये. त्यामुळे काय होईल तर फक्त होईल Kc इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 11. तर क्वेश्चन नंबर 11 झाल्यानंतर इथे घेऊयात क्वेश्चन नंबर 12. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ होमोलॉगस सिरीज. तर होमोलॉगस सिरीजमध्ये पहिलंच आपण घेऊयात की कॅरेक्टरिस्टिक काय काय असतील. तर पहिलं सांगतो आपण इच सक्सेसिव्ह मेंबर ऑफ द होमोलॉगस सिरीज इज डिफर बाय CH2 युनिट. पहिलं कॅरेक्टरिस्टिक सांगितली की होमोलॉगस सिरीजमध्ये इच सक्सेसिव्ह मेंबर इज डिफर बाय द CH2 युनिट and in molar mass it differ by the 14 unit. Second, homologous series contain same functional group. Same functional group आला आणि same general formula पण आला. मग सेकंड पॉइंट मध्ये मेन्शन केलं दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप अँड सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, त्यानंतर तिसरा पॉइंट जर का आपण घेतला की तिसरी कॅरेक्टरिस्टिक काय, तर तिसरी कॅरेक्टरिस्टिक मेन्शन केली दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. कारण सरळ की जर का फंक्शनल ग्रुप एकसारखा असेल तर केमिकल प्रॉपर्टीज पण एकसारखेच असतात, त्यामुळे सांगितलं दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. हे झाले आपल्या कॅरेक्टरिस्टिक ऑफ होमोलॉगस सिरीज.
आणि 4th पॉईंट सांगितला दे शोज रेग्युलर ग्रेडिएशन इन द फिजिकल प्रॉपर्टीज विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन ॲटम. तर हे झाले आपले 4 प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द होमोलॉगस सिरीज. आणि हे 4ही प्रॉपर्टीज ॲक्च्युअल डेफिनेशनमध्ये पण आहेत, कारण का आपण डेफिनेशनमध्ये सांगतो की इट इज अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग द सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप अँड ईच सक्सेसिव्ह मेंबर डिफर बाय CH2 युनिट. तर डेफिनेशनमध्ये सगळ्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी येतात बरोबर. त्यानंतर एक्सप्लेन द वुड्स कपलिंग रिॲक्शन विथ वन सुटेबल एक्झाम्पल. तर वुड्स कपलिंग रिॲक्शनमध्ये तुम्हाला आठवतेच की आपण ही जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये मेटलची बरोबर रिॲक्शन करतो अल्किल हॅलाइडची. आता मेटल बरोबर जर का आपण रिॲक्शन केली अल्किल हॅलाइडची तर अल्किल हॅलाइड्स पासून सुरुवात करू. अल्किल हॅलाइड काय असतं वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइड्स म्हणजे हॅलोजन अटॅच असणारं कंपाऊंड. क्वेश्चन नंबर 13. हॅलोजन अटॅच असणारं कंपाऊंड म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे घेतलं आपण CH3Cl. याची रिॲक्शन करणारे आपण Na बरोबर सोडियम मेटल. परत एकदा तोच मॉलिक्यूल घेतला ClCH3. ॲरोवर मेन्शन केलं की आपण ड्राय इथर यूज करतोय. आणि पुढं प्रोडक्टमध्ये सांगितलं की जर का आपण हे 2 NaCl एकत्र केले तर इथे बाय प्रोडक्ट मिळेल 2 NaCl प्लस हा एक CH3 आणि हा एक CH3 एकत्र कनेक्ट केला तर इथे CH3 सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे हा झाला आपल्यासाठी इथेन. हा झाला मिथाइल क्लोराइड. आणि हा पण आला मिथाइल क्लोराइड. ओके, सो व्हॉट इज वुड्स रिॲक्शन. तर आपण सांगितलं की वुड्स रिॲक्शन मध्ये काय होतं तर इट्स द रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ सोडियम मेटल. इन द रिॲक्शन इट गिव्ह फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय सांगितलं, इन द रिॲक्शन अल्केन फॉर्म इज ऑलवेज कंटेन विथ इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम. आणि मग थर्ड पॉईंटमध्ये आपण एक एक्झाम्पल दिलं मिथाइल क्लोराइडची सोडियम बरोबरची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इथं सॉल्व्हंट लिहायचं आहे, ड्राय इथर पाहिजे आपल्याला सॉल्व्हंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14. व्हॉट आर एनाल्जेसिक्स. तर एनाल्जेसिक्स म्हणजे काय, ह्याची जर का आपण डेफिनेशन पासून सुरुवात केली की एनाल्जेसिक्स काय असतात वगैरे तर आपल्याला माहिती की एनाल्जेसिक्स हे पेन किलर कंपाऊंड असेल. त्यामुळे त्याची डेफिनेशन आपण इथे घेतली की इट इज अ ड्रग्स ऑर मेडिसिन विच रिलीव्ह पेन विदाउट कॉझिंग लॉस ऑफ कॉन्शियसनेस. तर हे जे आहे की एनाल्जेसिक म्हणजे काय तर सांगितलं इट इज अ ड्रग्स ऑर मेडिसिन विच रिलीव्ह पेन विदाउट कॉझिंग लॉस ऑफ कॉन्शियसनेस इज नोन ॲज एनाल्जेसिक. आता एनाल्जेसिक नंतर त्यांनी आपलं विचारलं की ॲस्पिरिनचं स्ट्रक्चर काय. तर ॲस्पिरिन हे ते एनाल्जेसिक आहे जे आपण पेन किलरमध्ये यूज करतो. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये पहिली घ्यायची आपलं बेन्झिनची रिंग, त्यानंतर अटॅच करायचं COOH आणि त्यानंतर इस्टर ग्रुप अटॅच करायचा आहे तो आहे सिंगल बॉन्ड O. त्यानंतर आला C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ ॲस्पिरिन.